नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार प्रचंड तेजी। पण असं काय घडलंय ब्राझीलमध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात 100% येणार प्रचंड तेजी? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार प्रचंड तेजी। पण ब्राझीलमध्ये असं काय घडलंय की ज्यामुळे भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी? चला बघूयात। बघा मित्रांनो, ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश आहे। गेल्या वर्षी ब्राझीलमध्ये सोयाबीनचं विक्रमी उत्पादन झालं आणि अर्जेंटिनात देखील विक्रमी उत्पादन झालं। यामुळे यावर्षी जो बाजारभाव दिसत आहे तो अत्यंत निच्चांकी स्तरावरती आहे। आणि ज्यावेळी लक्षात आलं की अमेरिकेचं उत्पादन सुद्धा यावर्षी वाढणार, तर यामुळे सिबॉटवरील सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला $9.5 प्रति बुशेल म्हणजे तब्बल 4 वर्षाच्या निच्चांकी स्तरावरती दिसला मित्रांनो। आणि यामुळे आता ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशांमधील शेतकरी विचार करत आहे की जो बाजारभाव सध्या आहे तो अत्यंत कमी आहे आणि या बाजारभावात आपण जर सोयाबीन या पिकाची लागवड केली तर आपल्या या ठिकाणी काय होणार? नुकसान। आणि याला टाळण्यासाठी आता तेथील जो सोयाबीन उत्पादक शेतकरी तो कुणीकडे जाणार? मग तो काही जण मक्याकडे जाणार, काही जण गव्हाकडे जाणार, काही जण इतर पिकाचं ऑप्शन शोधत आहेत। आणि यामुळे काय होणार की ब्राझीलमध्ये सप्टेंबर महिन्यात जी पेरणी होणार आहे सोयाबीन पिकाची, तर ही पेरणी मित्रांनो आता यंदाच्या वर्षी कमी होणार। अर्जेंटिनात पेरणी कधी होती? नोव्हेंबर। इथं पण कमी होणार। मला सांगा, या महत्त्वाच्या दोन देशांमध्ये जर पेरणी कमी झाली तर यामुळे या वर्षीचं उत्पादन ठीक आहे जास्त आहे, पण पुढच्या वर्षी 2025 मधलं उत्पादन घटणार। याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन भविष्यात 100% बाजारभावात तेजी येणार। यामुळे नवीन हंगामात देशांतर्गत बाजारात जो बाजारभाव असणार आहे आपल्या सोयाबीनचा, हा बाजारभाव मित्रांनो किती असणार आहे? सुरुवातीला 4,500 असेल, पण बाजारभाव तुम्हाला सांगतो नवीन हंगामात 5,000च्या वर जर मिळाला तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं मत आहे। म्हणून घाबरून जाऊ नका, ही आपल्यासाठी अनुकूल बातमी आहे की बाबा यामुळे 300 ते 500ची तेजी आपल्याला नवीन हंगामात दिसू शकते। याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो। त्यामुळे मित्रांनो एकच काम करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।